तुम्हाला असं कधी कळलं की आपल्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग आणि पोक्सो हे इतके खतरनाक गुन्हे दाखल केलेले, हे कधी कळलं? तर मी ज्यावेळेस जेलमधून बाहेर आलो बरं. आणि बाहेर आल्यानंतर नाही म्हणजे अजून तुम्हाला माहितच नव्हतं? अजून मला कायच माहित नाही की ही काय भानगड आहे. मी तसले विचारच करत नव्हतो ना की बाबा ही छेडाछेडी फोक्सो बिक्सो माझ्या डोक्यातच नव्हतं. बर. पण ती फोक्सो केलाय काय केलाय जे कोर्टात बोलत, म्हणजे जेलमध्ये मला जी बंदे बोलत होते, जे बंदे म्हणजे आपल्या सगळेच आलेले आहात. नाही ते ठीक आहे, म्हणजे पोक्सो काय असतो ते नंतर आपण चर्चा करू. पण तुम्हाला मसवड पोलीस स्टेशनने अरेस्ट केली, ती कुठल्या गुन्ह्याखाली अरेस्ट केली ते त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? काय सांगितलं नाही. सकाळी माझा भाव आला ज्यावेळेस 9 का 8 वाजता ना, त्यावेळेस म्हणलं की तुझ्यावर फोक्सोचा गुन्हा. म्हणलं फोक्सो म्हणजे काय आणि माझ्यावर कसं? माहित नाही मला कायच माहित नाही. सकाळी 9 वाजता कळलं. माझा जेव्हा भाऊ चंद्रकांत केवटे जेव्हा तो आला त्यावेळेस कळलं की फोक्सो ही झालेलं आहे. मला नाही काय सांगितलं कुणीच. पोलीस स्टेशननं फक्त म्हणले तुझ्या अॅट्रॉसिटी झाली एवढंच म्हणले. अहो पोक्सो हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. म्हणजे लहान मुलगी जी 18 वर्षापेक्षा कमी वयातली मुलगी असेल, म्हणजे तिला काय तिच्याशी लैंगिक अत्याचार करणं, तिचं काय विनयभंग करणं, छेडछाड करणं तिच्याशी, असला तो गुन्हा आहे. तर तुम्ही काय छेडछाड केली होती का कुठल्या मुलीशी? अजिबात ना. असलं माझ्या डोक्यात सुद्धा बसलं आणि बसणार सुद्धा नाही. मी काय आहे ते गावकऱ्यांना सगळं माहित आहे. आज माझ्या शेजारचे जे मला मगाशी फोन आलता, माझ्या शेजारचा मित्र म्हणजे घराच्या पुढेच आहे, त्याचा फोन आलता. ती म्हणला की गावात अशी चर्चा आहे की ज्यांनी तुझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहेत, काय केलेलं आहेत की ते चुकीचे केलेले आहेत. अजित केवटे एखाद्यारी भांडणं करू शकतो, परंतु असलं काय करू शकत नाही. माझी गावात चर्चेच्या